किती याला सांगितलं तुम्हाला, ज्या ताटण जेवायचं त्या ताटण हात नाही धुवायचं. बायगन. सॉरी आई. आता ठीक आहे आई. अहो मला ना लय कंटाळा आलाय कसला ग? आपल्या भांडणाचा. अग आपली जी नावरस आहे ना ती लग्नाच्या वेळेस चुकीच्या तारखेने बघितले गेले. मग आता आपण काय करायचं? मग आपण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ते कसं? जर तुझं काय चुकत असेल ते मी तुला कसं सांगावे, प्रेमाने. आणि जर तरी तू ते ऐकत नशील, परत ती चुकी करत असेल तर मी ते कसं सांगावे. मग ते तुम्ही अजून प्रेमाने सांगावं. कैसा लगा मेरा मजाक? तुझ्यासारखी सून तुला भेटू दे. अहो ऐका ना, मी ना तुमच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाले. चल मग जाऊ कुठे? वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. खर तर तुझ्याशी लग्न करून ना मी माती खाल्ली. हो ना, त्याच मातीतून हे सोन्यासारखं पीक घेतलं, त्याचा काय? बायको तुला राग नसला तर एक बोलू. हा बोला ना. तुला जाऊन खोटाटी आहेस, जाऊन चोरटी आहेस. माझ्या पाकिट मध्ये 1 रुपया नाही आहेस. अब तू गया बेटा. अहो तुम्हाला राग नसेल तर एक बोलू का? अजिबात बोलू नको, मला खूप राग येतो आणि मला राग आला ना एका फायटीत माझी पाठवतो. सुनबाई, काय झालं सासूबाई? आज भेंड्याची भाजी कर. भेंडी का नाही येत? नाही येते ना. मग असं कर, किचन मध्ये भेंडे ठेवलेत ना ते धुवून सुकायला ठेव. ठीक आहे सासूबाई. अभी मजा आएगा ना भिड़ो. सुनबाई, हा सासूबाई, भेंडे कुठे आहेत? भेंडी तर बाल्कनीत सुकायला ठेवल्यात. बाल्कनीत? ए बाबाने, बाल्कनीत भेंडे कोण सुकवतो का? तू मसाला बनव, मी भेंडे घेऊन येतो. हे राम, अब देख तू हे देवा, हिला कुठल्या घरावरती आणले? बनवून जिथून आणले तिथं नेऊन हिला सोडून दे. माझ्या घरात